ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंची भेट घेतल्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आंबेडकर नेमके कुठे आणि का भेटले पंकजा मुंडेंना? ओबीसी आरक्षणासाठी काय आहे रणनीती? पाहूयात हा एक रिपोर्ट। आंबेडकर पंकजा मुंडेंना वाटेत भेटले। ओबीसींसाठी मुंडे आंबेडकर एकत्र। नव्या राजकीय समीकरणांची नांदी। ओबीसी आरक्षणासाठी आता प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत। त्यांनी आरक्षण बचाव रॅली सुरू केली। त्या निमित्तानं ते बीडला जात होते, तर ओबीसी नेत्या आणि नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे या लातूरच्या दिशेने निघाल्या होत्या। दोघेही वाटेत भेटले, मात्र यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। ही भेट अचानक झाल्याचा दावा दोघांनी केलाय। ॲक्च्युली आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली। ते मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते। मी त्यांना पाहिलं रस्त्यामध्ये आणि मी थांबले। काही नाही, मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या यात्रेसाठी आणि बस संवाद आमचा सहज होता, घरगुती, कॅज्युअल होता। आता भेट आम्हाला कोणी घेऊ शकतं, कोणी घेऊ शकतं। त्यांचा काय हेतू होता हे तुम्ही त्यांना विचारा। आम्ही असताना त्यांना पत्र निमंत्रण दिलेलंच आहे। धनंजय मुंडेंना दिलेलं आहे, पंकजा ताईंना दिलेलं आहे, त्याच्यानंतर छगन भुजबळांना दिलेलं आहे। हे जेवढे ओबीसी नेते आहेत ते सगळ्यांना आम्ही दिलेलं आहे। आता त्यांनी ठरवायचं आहे की आम्हाला फक्त भेट द्यायची आहे की सहभाग व्हायचं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी आंबेडकरांनी थेट जरांगेंच्या स्टेजवर जाऊन त्यांना खुला पाठिंबा दिला होता। मात्र आता आंबेडकर आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून ओबीसींच्या बाजूनं मैदानात उतरलेत। त्यात आता पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे नवी राजकीय आणि सामाजिक समीकरणं उदयाला येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।